मावशी, तुम्ही घर घेतलं ना? कितीला घेतलं? साडे 22.5 आणि किती रूम आहे? वर 2 आहे. अच्छा, खाली हॉल आणि किचन आहे. तर ते कॅश मध्ये घेतलं का मग हप्त्याने? लोन काढून? हा, ते मागे प्रोसेस केली होती ना. तुम्हाला माहिती आहे का, माझे 20 लाख रुपये एका संताने चोरून घेतले. किती? 20 लाख रुपये. हा, तुमच्या 22.5चं आहे ना? ते पण तुम्हाला एक हप्ते उठते करून असं थोडं लांब जाईल. कॅश मध्ये असं केलं असतं तर 20-19 आलं असतं ना. ही असते 20 लाखची व्हॅल्यू. एका ह्या मावशी आहे आमच्या, त्यांचे हजबंड फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल नाशिक, जेथे माझा मुलगा जातो, तेथे ड्रायव्हर आहेत. आणि हे सगळे केवढे तरी घरकामं करतात, सायंकाळी घरी जातात आणि त्याच्यातून ते हप्ते भरतात त्या कामाने. तेव्हा जाऊन 20-22 लाख रुपया जमा होतो. आणि तुम्ही भामट्या लोकांनी दुधासारखं एकदम स्वच्छ दिसून लोकांना लुटून घेतलं. याच्यात आहे ना, देव तुम्हाला वर जाऊन असलं काही विष कालवून पाजवेल ना, की तुम्हाला ना मृत्यू नाही येणार ना जिवंत राहणार, तिथेच तरफडत राहणार, सापाच्या डंकपेक्षा जास्त. आता एक महाराणी आहे, कपाटेच नाव आहे तिचं, पण सरनेम ती काय सांगते की म्हणे तुम्ही पण तर सगळ्यांच्या दोषे लालचमध्ये पडले वगैरे. तर जो स्वार्थासाठी विचार करतो ना कुठल्याही गोष्टीत, आपल्या सुखसोयींसाठी वगैरे, त्याला स्वार्थ म्हणतात. जो प्राणी मात्रासाठी, हक्कासाठी, त्याच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी विचार करतो ना, तो एक संवेदनशीलतेचा भाग असतो. तो स्वार्थ नसतो ना, लालच असते. तू सांगते ना बाई, कपाटे काहीतरी आहे सरनेम, लालचमध्ये तुम्ही पण पडले, याला लालच म्हणत नाही. लालची तर ते संत होते ज्यांनी 1 कोटी गोळा करायला आमच्या सर्वसाधारण लोकांना फसवले, बाटलीत उतरवले. बाकी हा कपाट्या भामट्याला ओळखत नाही, मी अमोगला ओळखत नाही. मी तिसऱ्या थ्रू पैसे दिले होते आणि ते पण स्व इच्छेने नाही. त्या संतांना वाटल्यास तुमच्या समोर घेऊन येईल मी, की त्यांनी कुठल्या पद्धतीने पैसे मागितले आणि किती आग्रह केला आणि आम्ही किती नाही सांगितले की आमच्याकडे हे चालतच नाही, मला द्यायचेच नाही. पण त्यांनी किती आग्रह केला आणि कसं हे केलं, तेव्हा दिले. ते पण माझ्या स्वार्थासाठी नाही, फक्त प्राणी मात्राच्या याच्यासाठी. माझ्या प्राण्यांचा पैसा खाल्ला आहे तो तर मी पूर्ण प्रयत्न करेन मिळवून राहण्यासाठी. आणि वर तर परमेश्वर आहे. तू भले आधी कोणी सांगतंय की त्याने पोते भरून भरून मंदिरांमध्ये दान केलंय आधी, मग त्याचं असं झालं तसं झालं. तू केलं असेल दान, तुझा लॉस पण झाला असेल, पण जेव्हा तुझा प्रॉफिटच सुरू होता तेव्हाच तुझा लालच तू थांबवला असता, किंवा इतर साधू संतांनी पण लालच थांबवला असता, तर कदाचित एवढे लोक आज फसले नसते. मी फक्त माझ्या एकटीचा विचार करत नाही, जितके पण फसले ना ह्याच्यात त्यांचा पण विचार करते. माझा स्वभावच आधीपासून असा आहे. जरी मी याच्यात 20 लाख नसते टाकलेले असते ना, आणि कोणी मला सांगितलं असतं ना, ताई आमची मदत करा, व्हिडिओ बनवून द्या, असं झालंय, तर मी त्याच्यासाठी सुद्धा उभी राहिली असते. कारण की मी त्या साधू संतांसारखी नाहीये, फक्त पोशाख घेऊन आणि गाद्या घेऊन फक्त बसले मागून गंमत बघताय. ते पंथात काय चाललंय, कशामुळे पंथ बदनाम होईल, यामुळे. हे तुम्ही पंथ टिकवत नाहीये, नष्ट करताय. हे ज्या गोष्टी लपवताय ना तुम्ही आणि पुढे नाही येत ना, त्यासाठी. आणि काही भामट्या साधू संतांनी त्याला सपोर्ट करून ठेवलाय, त्याला लपवून ठेवलाय, त्याला मदत करताय. का बरं? तुमचे खिसे भरले गेले म्हणून. काय स्वार्थ आहे, तुम्ही संत म्हणण्याचे लायकीचे नाही.